भारताची लोकसंख्या सध्या जगात सर्वाधिक आहे, परंतु या कधीचा नीटपणे वापर करण्यात भारत अपेक्षित ठरला आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. सर्वाधिक लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा फायदा भारताला करून घेता आला नाही, असे ते वॉशिंग्टनमध्ये म्हणाले. जादा लोकसंख्येमुळे कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे. यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढवून वेगाने अधिक प्रगती साधणे शक्य आहे. याकडे राजन यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. येथील जॉर्ज वॉशिंग्टन विश्वविद्यालयात 2047 पर्यंत भारताला प्रगत अर्थव्यवस्था बनविण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या या विषयावर आयोजित परिसंवादात रघुराम राजन यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले आहे. त्यावेळी ते म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था सध्या 6% वाढत आहे. सध्याच्या लोकसंख्येचा विचार केला असता देशाला केवळ 6% दराने वृद्धी करणे शक्य झाल्याचे दिसते. परंतु हा वृद्धिदर कमी आहे. चीन, कोरिया या देशाने लोकसंख्येच्या ताकदीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घेतला आहे. या देशांना लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा योग्य लाभ मिळाला आहे. या प्रमाणात लोकसंख्या भांडवलाचा नीट वापर करण्यात भारत अपयशी ठरला आहे.